नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण जाणून घेऊया गव्हामध्ये कशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे। गहू हे जास्त पाण्याचे पीक आहे। याला जर आपण त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य प्रमाणात पाणी व्यवस्थापन केले तर उत्पादनामध्ये आपल्याला भरघोस वाढ दिसून येते। गव्हामध्ये पाणी व्यवस्थापन करत असतानाच्या महत्त्वाच्या अवस्था, पहिली अवस्था 18 ते 20 दिवसादरम्यान म्हणजेच मुकुटमुळे फुटण्याची अवस्था, दुसरी 30 दिवसादरम्यान म्हणजे फुटव्याची अवस्था, तिसरी 45 ते 50 दिवसादरम्यान कांडी धरण्याची अवस्था, 65 ते 70 दिवसादरम्यान फुलोरा अवस्था, त्यानंतर 80 ते 85 दिवसादरम्यान दुधाळ अवस्था आणि 90 ते 100 दिवसादरम्यान म्हणजेच परिपक्वता अवस्था। त्यासोबतच लक्षात घेण्याची गोष्ट अशी की जेव्हा गहू आपला परिपक्व होतो त्यानंतर त्याला पाण्याची पाळी दिली नाही पाहिजे। अशा अवस्थेमध्ये जर आपण पाणी दिलं तर गव्हाचा कलर फिकट पडू शकतो, जेणेकरून बाजारपेठेमध्ये गव्हाला आपल्या कमी रेट मिळतात। या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे। सोबतच आपल्याकडे जर संरक्षित पाणी कमी प्रमाणात असेल आणि आपल्या मोजक्या 3च पाण्याच्या पाळ्या होत असतील तर अशा कंडिशनमध्ये पहिली पाण्याची पाळी जी आहे ती मुळकुट फुटण्याच्या अवस्थेमध्ये 15 ते 20 दिवसादरम्यान, त्यानंतर दुसरी पाण्याची पाळी जी आहे ती दुधाळ अवस्थेमध्ये आणि चौथी दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये, तिसरी दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये दिली गेली पाहिजे। या पद्धतीने आपण गहू पिकाला पाण्याचे व्यवस्थापन केले तर आपण दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो। धन्यवाद।